पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी विक्रम काकडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिल्यानंतर पक्षात नाराजीचा स्फोट झाला आहे। काकडेंना उमेदवारी दिल्याने पर्वतीच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रबळ दावेदार असणारे माजी आमदार सुनील टिंगरे हे देखील नाराज आहेत। त्यांनी काकडे यांच्याबरोबर डमी अर्ज भरला खरा, परंतु काकडे हेच अधिकृत उमेदवार असल्याचं पक्षाच्या नेत्यांनी सांगितल्यानंतर टिंगरे यांच्या समर्थकांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार घोषणाबाजी केली। विधान परिषदेच्या या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार सुनील अण्णा टिंगरे हे प्रबळ दावेदार मानले जात होते। टिंगरे यांनाच तिकीट मिळणार अशी त्यांच्या समर्थकांची खात्री होती। मात्र ऐनवेळी राजकीय समीकरणे बदलली आणि नुकतेच पक्षात प्रवेश केलेले विक्रम काकडे यांना राष्ट्रवादीने अधिकृत उमेदवारी जाहीर केली। यामुळे पर्वती भागातील पदाधिकाऱ्यांनी थेट राजीनामास्त्र उपसलं असून सुनील टिंगरे यांचे कार्यकर्ते कमालीचे खवळले आहेत। दुपारी 2 वाजेच्या सुमारास विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे हे दोघेही आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले। यावेळी सुनील टिंगरे यांनी विक्रम काकडे यांच्यासोबत डमी उमेदवार अर्ज दाखल केला खरा, परंतु खरी ठिणगी त्यानंतर पडली। अर्ज भरून बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी अधिकृत उमेदवार टिंगरे नसून विक्रम काकडे हेच असल्याचं जाहीर करतात सुनील टिंगरे यांच्या कार्यकर्त्यांचा संतापाचा पारा चढला। वळसे पाटलांची उमेदवारीची घोषणा ऐकता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उपस्थित असलेल्या सुनील टिंगरे यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला। सरकारी कार्यालयाच्या आवारातच कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याच्या समर्थनार्थ जोरदार शक्ती प्रदर्शन करत पक्षाच्या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला। माजी खासदार संजय काकडे यांचे सुपुत्र विक्रम काकडे यांना उमेदवारी मिळाल्याने राष्ट्रवादीत नाराजी नाट्य रंगलं आहे। आता उमेदवारी अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर आणि निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ही नाराजी शांत होते की आणखी वाढते याकडे संपूर्ण राज्याचंच लक्ष लागलंय।